नमस्कार, स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची यादी लागलेली आहे. तर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे बघू शकता इथं इथं दिलेलं आहे की कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक दिलेलं आहे. तर इथं काय करूचे आपण की क्लिक करूयात. हे सर्व लिस्ट जे आहेत तुम्हाला माझ्या Telegram चॅनलवरती भेटून जातील. त्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही काय करा Telegram चॅनलला व्हिजिट करा. ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही काय करा की सगळ्या पी-डी-एफ जे आहेत ते डाउनलोड करून तुमचं नाव आहे की नाही ते पाहू शकता. ओके, ही यादी आहे. आता बघा सगळ्या यादी येतीलच. बघा इथे वेळापत्रक आलेलं आहे हे. तर याच्यामध्ये फक्त चंद्रपूर, औरंगाबाद आणि पुणे या विभागाच्या सर्व्हेअर आणि अकाउंटंटच्या याद्या लागलेल्या आहेत. बाकी सगळ्यांच्या लागलेल्या आहेत. तर आपण काय करूया, त्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये सर्व्हेअर पदाकरिता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागतं त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ओके, आता सर्व्हेअरसाठी जर बघितलं तुम्ही, तर सगळ्यात पहिलं यांनी काय केलं, की आता सगळ्या विभागानुसार वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे. लक्षात घ्या. कुठे-कुठे जायचं आहे त्याचं मी ऑलरेडी तुम्हाला हे देईन. आता मी फक्त डॉक्युमेंट कुठले लागणार आहे त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. ओके, हे पी-डी-एफ ओपन होऊ देत. ओके, हे झालेलं आहे पी-डी-एफ. तर यांनी इथं सांगितलेलं आहे याच्यात सगळं माहिती दिलेली आहे त्यांनी. तर बघितलं तर तुम्ही याचे सांगितलेत की परीक्षा कधी झाल्या होत्या याचंच आपण डिस्कशन नाही करत, परीक्षा कधी झाल्या होत्या त्या संदर्भात. त्याच्यानंतर त्यांनी इथं सांगितलेलं आहे की निकाल जो आहे तो 22/11/2023 रोजी लावला होता. याच्यात महत्त्वाची गोष्ट इथं आहे. त्याच्यात तर काय सांगितलं की लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक आणि कनिष्ठ स्थापत्य अभियंता यांचे 200 पैकी पेपर होते. आणि सर्व्हेयर, लघुलेखक, निम्न श्रेणी, लघु श्रेणी लेखक, उच्च श्रेणी याचे 120 पैकी पेपर होते. त्याची मेरिट लिस्ट 19/12 लागली होती. त्याच्यानुसार काय केले त्यांनी 120 ज्याचे 200 पैकी मार्क होते त्यांचे काय केले की त्यांनी मेरिटनुसार ज्या विद्यार्थ्यांचे 45 पेक्षा जास्त गुण होते त्यांचे एक शॉर्ट लिस्ट बनवलेली आहे आणि त्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर बाकीचे जे कॅटेगरी आहेत, बाकीचे म्हणजे कोण राहतात याच्यामध्ये सर्व्हेयर राहतं, त्याच्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी या तर त्यांनी काय केलं, की 45% म्हणजे 120 पैकी 45% म्हणजे 54 मार्क त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना बोलावलेलं आहे. आता त्यावेळेस तुम्हाला सर्व्हेअरमध्ये काय केलं, की 120 पेक्षा जास्त सगळ्यांना बोलावलं. इथे लिहिलेलं आहे त्यांनी. ओके. म्हणजे काय केलं, की 120 पैकी 45 पेक्षा जास्त गुण असलेल्या सगळ्यांची उमेदवारांना त्यांनी बोलावलेलं आहे. आता यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे सर्व्हेअरसाठी त्यांनी दिलेलं आहे, की हे होणार आहे 29/12/2023 1 ते 81 क्रमांकाचं इथे होणार आहे असं लिहिलेलं आहे. आता त्या संदर्भात सांगेल तुम्हाला. सगळ्यात पहिलं असं आहे, की तुम्हाला डॉक्युमेंट वेळेपैकी पत्रकानुसार तुम्हाला काय करायचं, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तिथे पोहोचायचं आहे. अब्सेंट राहिलं तर तुम्हाला चान्स भेटणार नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे, की तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर तुम्हाला शैक्षणिक अर्हता आता कोणते आहेत ते सांगेल तुम्हाला. सामाजिक आणि समांतर आरक्षण लागू असल्यास हे डॉक्युमेंट तुम्हाला मी सेपरेट सांगेल. एक आहे इथे डॉक्युमेंट रिक्वायर्ड म्हणून पी-डी-एफ बनवलेली आहे. त्याचे तेच सांगेल. त्याच्यानंतरनं हे डॉक्युमेंट लागणार आहे त्याचे मूळ दस्तावेज लागेल. त्याच्यानंतर बघा ऑनलाईन फॉर्मची प्रत लागणार आहे. एक ऑनलाईन फॉर्मची प्रत लागणार आहे. त्याच्यानंतर हॉल तिकीटची एक झेरॉक्स लागेल. ओके. तुम्ही प्रिंट आउट असेल तुमच्याकडे ती घेऊन जा. काही प्रॉब्लेम नाही. ऑनलाईन फॉर्म लागेल. त्याच्यानंतरनं प्रवेशपत्राची पत्र लागेल आणि स्वतःचे ओळखपत्र लागणार आहे. त्याच्यामध्ये पॅन कार्ड चालेल, आधार कार्ड चालेल, निवडणुकीचे लायसन्स चालेल, ड्रायव्हिंग लायसन्सही चालणार आहे. या 4 लागणार आहेत. त्याच्यानंतर ना एक पासपोर्ट साइज फोटोही घेऊन जायचा आहे तुम्हाला. ओके. आणि सगळे डॉक्युमेंट आहेत त्याची काय करायची झेरॉक्स करायची आणि त्याला अटेस्टेड करायचं आहे. लक्षात घ्या अटेस्टेड एक वर्ड आहे. अटेस्टेड करायचं आहे आणि तुम्ही घेऊन जायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं ह्या गोष्टी आहेत. आता डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत त्याची तुम्हाला मी माहिती देईन. सर्व्हेअर पदाकरिता.
आता बघा, जाहिरात जर आपण बघितली सर्व्हे पदाकरिता शैक्षणिक अर्हतासाठी त्यांना 12वी पाहिजे. ओके. 12वी नंतर तुम्हाला सर्व्हे प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेलं असावे. म्हणजे तुम्हाला सर्व्हेयरचा कोर्स तुम्हाला कंप्लीट केलेला असायला लागेल. तुम्हाला ITIचा जो सर्व्हेयरचा कोर्स असतो तो कंप्लीट केलेला असायला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही एलिजिबल राहणार आहे. ठीक आहे. तर या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी. आता इथं जर तुम्ही बघितलं तर कोणते डॉक्युमेंट लागतील? आता सर्व्हेयरसाठी जर बघितलं, सर्व्हेयर पदाकरिता हे थोडेसे मोठे करतो याला मी. ओके. तर सगळ्यात पहिले तुम्हाला 10वीचं प्रूफ लागणार आहे. आता उमेदवाराचे नाव प्रूफ चेक केलं तर तुम्हाला SSCची मार्कशीट तुम्हाला चेक केली जाते. ओके. 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्ही फॉर्म भरला असतो ते चेक केलं जातं. वयाच्या पुराव्याबाबत जर बघितलं तर तुम्हाला जन्म प्रमाणपत्र लागेल. त्याच्यानंतर SSC सर्टिफिकेट लागतं बघा, सनद म्हणतात त्याला. त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. ओके. त्याच्यानंतर TC, आता हे सपोज नसेल तर TCची झेरॉक्स आलेली ते. ओके. TC झेरॉक्स ज्याच्यामध्ये काय करते की डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, त्याला डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणतात, ते तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमच्या सर्टिफिकेट जेवढे मार्कशीट आहेत सगळ्या लक्षात घ्या. तुम्ही आता ITIवर पोस्ट आहे तर तिथे तुम्हाला 10वीचे सर्टिफिकेट, 10वीची मार्कशीट लागेल, 12वी मार्कशीट लागेल, ITIचे सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर तुम्ही डिप्लोमा केला असेल, ग्रॅज्युएशन केलं असेल, बाकी सगळ्या जेवढं काय केलं असेल तुम्ही त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे फॉर्ममध्ये भरलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला मार्कशीट लागणार आहेत. त्याच्या मार्कशीट आणि त्याचे सर्टिफिकेटला असतील तर, सर्टिफिकेट कंपल्सरी नाहीत पण असतील तर तुम्हाला द्यायला लागणार आहे. त्याच्यानंतर आता हे झालं एज्युकेशनच्या बाबतीत. त्याच्यानंतर जर बघा कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन, जर तुम्ही रिझर्वेशन जर असाल तर घेत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी लागेल, त्याला CBC म्हणून. ते अवेलेबल असेल तर, नसेल तर तुम्हाला चान्स दिला जातो. त्याच्यानंतर जर तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कधी लागेल? तुम्ही VJA कॅटेगरी असेल, NTB कॅटेगरी असेल, NTC असेल, NTD असेल, OBC असेल, SBC असेल, यासाठी काय केलं की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर EWS कॅटेगरी, म्हणजे EWS कॅटेगरीमध्ये असेल तर EWSचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर बघा, पॅरल रिझर्वेशन केलं असेल तुम्ही, म्हणजे तुमचं प्रोजेक्ट अफेक्टेड असाल. ओके. त्याच्यानंतर PWD मधून असाल, स्पोर्ट कोट्यामधून असाल, अर्थक्वेक मधून असाल, एक्स सर्व्हिसमॅन असाल, ऑर्फन मधून असाल, म्हणजे तुम्हाला जे सवलत घेत आहात त्याचं तुम्हाला प्रूफ लागणार आहे. ओके. ज्यानुसार प्रूफ लागेल ते प्रॉपर सर्टिफिकेट असतं तर ते तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर बघा की एखाद्या विद्यार्थ्यांना म्हणजे काय झालं की समान मार्क आहे आणि त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तर ते कोणत्या बेसिसवर? फार्मर हू कमिटेड द सुसाईड, म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी काय केलं की सुसाईड केलं तर त्याचं सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला द्यायला लागेल. सर्व्हिसमध्ये असाल तर तुम्हाला NOC लागणार आहे, एखाद्या याचा NOC असेल तर तेच लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही फ्रीडम फायटरचे क्लेम जर करत असाल, फ्रीडम फायटरचे हे असाल तर पाल्य असाल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की फ्रीडम फायटरचं एक नॉमिनेटेडचं एक सर्टिफिकेट लागतं. तर या गोष्टी लागत आहेत. तर आशा करतो तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.